तर पोट्टे आज मी लवकरच तयारी केली कारण की आपल्याला जायचं होतं गावाले. मग माझ्या भावाला म्हटलं सोडून दे. पहिले घेतली आनंद बेकरी होती ना गाडी, म्हटलं केक घेऊ दे, मला आता भूक लागली तर सोडून दे ना. मग त्याला आपल्याला स्टॉपवर तोंडाले बांधून घेतलं. इथं थोड्या वेळाने वायस तोंडाले करून बांधला. मग कोणी ओळखीचं भेटीन बाबा, अजून मॅट करतील लोक आपल्याला. मग ह्याच्यात केक काढला. मी भूक लागली होती, काय करता भेळला तो केक खाल्ला गेला. मग आलो घरी आल्यानंतर मग आपली ताई चालली होती पुण्याला. म्हटलं चला मग मी येतो देवरी फाट्यावर सोडायला तुम्हाला ऑटोत बसून. तिथून गेलो आम्ही आमच्या आत्याच्या पुढच्या घरी, तेही चालली होती पुण्याला. तिथून माझं मन परिवर्तन झालं. म्हटलं तुम्हीच जा, मी काही येत. मग ते गेले देवरी फाट्यावर. मी आलो भरतपाशी आलो. तुम्हाला दिसली नंदू मॉडेल चप्पल एकच नंबर होती. म्हटलं बा मला देता की चप्पल एका शूटसाठी देत नाही, ते ब्रँडेड आहे, दुबईहून बोलवलं. म्हटलं ठीक आहे बा, नका देऊ. मग अंदर आलो, अंदर येऊन पसरलो बा हरिओमन मी थोड्या वेळ इथं. मग झाक भराने लाईना खेकडा आलता, लस क्यूट होता. पण हरिओम सायदा त्याला कलर मारचा पांढरा. मला राहू देणार बा. मग आनंदने भरत कलर मारू राहिले, ते हरिओम येईल तरात देत जाय. मग हरिओम कलर मारायला बसला तर हे हरिओमने तरात देत जात. भाऊ बराबर होऊन जाते, फिट्टम फाट काम झालं. हा येईल मारे. म्हटलं जाऊ द्या, भांडणं करू नका. मग भाऊ आपली गाडी चालू केली तर आपल्या गाडीची रेस भाऊ फुल होती. रेस वायरच गेली होती, डायरेक्ट रेसच देते गाडी. लोक म्हणा रेसिंगची गाडी आहे का? म्हटलं नाही हो बा, दुकानावर आणली बा, रेस वायर टाकली त्याच्यात आणि घरी आलो. घरी आल्यानंतर हा गाडी दिसला, याच्या जरा बरं खेळलो गिळलो. मग हरिओम चालला होता पुण्याला, सोडून द्या म्हणे मला. म्हटलं चत्या सोडून देऊ राहिला. चत्या म्हणे मला सोबतीच पाहिजे म्हणे एक जण. मग ती बेडशीट निघाला बा, त्याला सोडून द्यायला. त्याला सोडून गिळून दिला. तेवढ्याच अंधार झाला. आनंद म्हणे देवरी फाट्याला आपण जेवण करायला जाऊ, तर तीच थांबतून चत्याला घेऊन जा. चत्या म्हणे मला की धक्कत नाही म्हणे बाहेरचं, मी घरी जाऊन जेवतो. मग चत्या गेला, मी एकटाच थांबलो बा. मग हे थोड्या वेळाने आले गेलो आम्ही ज्ञानेश्वरीवर जेवण करायला. इथून ऑर्डर वगैरे दिली, मस्त जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर आलो डायरेक्ट भरतच्या दुकानात आणि इथून गेलो घरी जाऊन डायरेक्ट झोपलो. चला बोट्टे ब्लॉग आवडला तर फॉलो नक्की करता. आपल्याला 8,000 फॉलोअर लवकर करा लागतात. जय श्रीराम.